तर राज्यातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार हा आता शिगेला पोहोचलाय। दोन्ही ठाकरे बंधू आज संयुक्त वचननामा जाहीर करणार आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीसांचा चंद्रपूर, अकोला आणि अमरावतीमध्ये रोड शो आणि सभा होणार आहे। तर मुंबईतल्या सभेला देखील फडणवीस हे संबोधित करणार आहेत। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यामध्ये सभा होणार आहे। त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांकडून आता प्रचाराचा शुभारंभ हा करण्यात आलेला आहे आणि आज देखील या प्रचाराचा धडाका हा आपल्याला राज्यभरामध्ये दिसणार आहे। ठाकरे बंधूंचा संयुक्त वचननामा प्रसिद्ध होणार आहे, त्याबरोबरच मुख्यमंत्र्यांच्या विदर्भामध्ये प्रचार सभा आणि रोड शो होणार आहेत, तर अजित पवार हे पुण्यामध्ये सभा घेणार आहेत। महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ठाकरे बंधू हे आजपासून मैदानात उतरत आहेत। आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे संयुक्त वचननामा हा प्रसिद्ध करणार आहेत। या वचननाम्याच्या प्रसिद्धीसाठी राज ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेना भवनामध्ये जाणार आहेत। शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनात जाणार आहेत। या वचननाम्यामध्ये काय असणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। दरम्यान उद्यापासून ठाकरे बंधूंच्या एकत्र सभाही सुरू होणार आहेत। दोन्ही बंधू एकूण 6 सभा या एकत्रितपणे घेणार आहेत। त्यानंतर मंगळवारी ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि अभिनेते महेश मांजरेकर ही संयुक्त मुलाखत घेणार आहेत। तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचा वचननामा हा आज जाहीर होईल, पण त्याआधी ठाकरे ज्युनियर बंधूंनी मुंबईकरांसाठी काही घोषणा केल्या। पाहूयात त्यांनी काय आश्वासनं दिली आहेत। 700 चौरस फूट घरांना प्रॉपर्टी टॅक्स हा माफ करणार, 100 युनिट पर्यंत वीज मोफत करू, घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये देणार, त्याबरोबरच कोळी महिलांना मा साहेब किचन मधून 10 रुपयांमध्ये जेवण देणार, तरुणांना रोजगार सहाय्यता निधी देणार, तर बेस्टचं तिकीट कमी करून 5, 10 ते 15 ते 20 रुपये स्थिर दर करणार, प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये पाळणा घर असणार, त्याबरोबरच पालिकेच्या शाळांमध्ये ज्युनियर कॉलेज सुरू करणार, डॉक्टर आंबेडकरांच्या नावानं मोठं ग्रंथालय सुरू करणार, प्रत्येक प्रभागामध्ये मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणार, मुंबईत पालिकेतर्फे मोफत पार्किंगची सोय करणार, बीपीटीच्या 1800 एकर जागेवरती गिफ्ट सिटी सारखं काम करणार। तर या काही घोषणा आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी केलेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.